महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची पण असो, परंतु मागच्या बऱ्याच वर्षापासनं ह्या शहरातील प्रथम नागरिक म्हणजे माननीय महापौर यांना ह्या शहरामध्ये शासकीय निवास असावं याची मागणी सातत्यानं मागच्या कित्येक वर्षापासनं सुरू होती. आणि मला एक आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी हे नागपूर नगरीच्या या 55 महापौर माननीय नीताताई ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये महानगरपालिकेला एक स्वतंत्र बंगला इथे मिळत आहे. परंतु हे मिळत असताना त्याचा उपयोग नागरिकांच्याकरिता आणि ह्या शहरामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणीकरिता आपण निश्चितपणानं तिथे बसवल्या सगळ्या समस्या सोडवाल. येणाऱ्या काही दिवसाआधीच जर आपण बघितलं असेल तर ह्या शहरामध्ये थोडासा पाऊस आला, परंतु अर्ध शहर हे पाण्याखाली बुडलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. असे सर्व गोष्टी ह्या वर्षी मिळणाऱ्या ह्या बंगल्यातून मला असं वाटतं ताईंनी प्रवेश घेतल्यावर ह्या शहरातील नागरिकांना ह्या सर्व गोष्टीपासून कुठेतरी दिलासा मिळेल असं अपेक्षा माननीय महापौरांकडे मी व्यक्त करतो. त्या बंगल्यासाठी आणि याकरता येणाऱ्या शुभेच्छाही देतो. निश्चितपणानं, कारण की महानगरपालिकेमध्ये मी पहिलेच सांगितलं की सत्ता कोणाची असो, एवढं मोठं हे नागपूर शहर आहे आणि ह्या शहरामध्ये विकास होत असताना महापौरांचं एक महत्त्वाचं स्थान तो कुठल्याही पक्षाचा असो ह्या नागपूर शहरामध्ये आहे. आणि सातत्यानं व्यस्तता आणि दिवसभराच्या मीटिंग्स आणि ह्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांना महानगरपालिकेच्या जवळपास जर निवास असेल तर मला असं वाटतं की निश्चितपणानं त्यांना काम करण्याकरता सोयीस्कर होईल. नाही, नागपूरकरांना मी तेच सांगितलं की माननीय महापौरांना काम करण्याकरता सोयीस्कर होईल. परंतु नागपूरकरांच्या जर फायद्याची जर बाब बघितली तर हा जो बंगला माननीय महापौरांना मिळालेला आहे तर ते निवासस्थानी आपण सगळे अधिकार जो माननीय महापौरांना आहे याचा वापर करून ह्या शहरातील जनतेला ज्या काही त्यांच्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे. जिथे मी थोडा वेळ सांगितलं की आता पाऊस होऊन गेला आणि ह्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी रोडच्या नाल्या अजूनपर्यंत बुजून आहे, त्या साफसुद्धा झालेल्या नाही. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचं पाणी जमा झालं, नागरिकांना त्रास झाला. त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं की त्या नवीन येणाऱ्या बंगल्यामध्ये आपण प्रवेश घेताबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना तिथून आपण अशा सूचना कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर जे काही निधी खर्च व्हायला पाहिजे ते बजेट हेडमध्ये निश्चितपणानं आहे. परंतु मला असं वाटतं की तो जो बंगला आहे मग तिथे काही आधी मेट्रोचं ऑफिस होतं आणि जवळपास तो तयारच आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचा विशेष निधी असं काही त्याच्यामध्ये खर्च होण्याची काही बाब नाही.